नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के यवतमाल से। यवतमाल जिले के अरनी विधानसभा में अरनी विधानसभा क्षेत्र में विकास की गंगा गांव चलो अभियान के तहत विधायक संदीप धुर्वे के साथ विशेष चर्चा। देखें खबर सुप्रीम पावर न्यूज पर। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। कोटी 2-2 महिन्याचे बजेट आहे आमचे, पण ते प्रचंड प्रमाणात विकासात्मक म्हणजे सांगताना मला अतिशय आनंद होतो की 78 पासून आधी केळापूर मतदारसंघ हा राखीव आहे आणि राखीव आदिवासी लोकांच्या मताच्या भरोश्यावर लोकांनी पदं घेतली। तब्बल 1 वेळेने 7 वेळा मंत्रीपद घेतलं। माझं तुमच्या समक्ष आव्हान आहे की 7 वेळा मंत्री असलेल्या मनुष्याचा विकासाचा पैसा काढा आणि डॉक्टर संदीप धुर्वेचा या 6 वर्षातला निधी पहा, त्यांच्या दुप्पटी पट असेल। का वाटतंय कोणकोणते विकास कामं आतापर्यंत थांबलेले आहे आणि कोणकोणते विकास कामं करायचे तुम्ही इच्छुक आहे ते व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? खूप चांगला प्रश्न केला, कारण बाप दाखवून श्राद्ध कर, बरोबर आहे। सर्वप्रथम तर मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं अभिनंदन करेल त्याच्याकरता की मी एक डॉक्टर आहे आणि 75% रोग आपल्याला हे पाण्यातून होतात, ते तुम्हालाच माहीत आहे। शुद्ध पाण्याची पिण्याची व्यवस्था माझ्या मतदारसंघात 325 गाव येतात आणि 3 नगर परिषद येतात आणि मी तुम्हाला आता सांगितलं की 7 वेळेस इथं मंत्रिपद देण्यात आलं, मोठमोठे खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद त्यांना देण्यात आलं आणि या वर्षी जल जीवन मिशनची योजना मोदी साहेबांच्या दूरदृष्टीच्या नेत्यांच्या द्वारे देशभरात आखली। त्यांनी इतके प्रधानमंत्री होऊन गेले, पण फक्त नरेंद्र मोदींचंच या गोष्टीकडे लक्ष गेलं की अजूनही भारत देशातील जास्तीत जास्त गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाण्याची टाकी आणि हर घर नल म्हणजे हर घर जल याची कमी आहे आणि एकदम गोष्ट तंतोतंत खरी निघाली। मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझ्या मतदारसंघाचं उदाहरण देतो। 3400 खेड्यापैकी मी 237 खेड्यात ही योजना मंजूर करून घेतली। प्रत्येक ठिकाणी काम सुरू आहे आणि याच्याकरता 138 कोटी रुपये मला मिळाले, म्हणजे 7 वेळा मंत्रिपद भेटून सुद्धा 300-325 गावापैकी 237 गावं शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बगैत वंचित होती। म्हणून तुम्हाला म्हटलं बाप दाखव नाही तर श्राद्ध कर। तुम्ही खूप चांगला प्रश्न मला विचारला। आदिवासी मतदारसंघ आपला हा राखीव असल्यामुळे येथे खूप सारे ट्रॅव्हल्स लोक आहे। सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या, ज्यामध्ये आदिवासींकरिता विशेष योजना राबवल्या। कोणकोणत्या प्रमुख योजना आदिवासींकरिता राबवण्यात आल्या? अगदी बरोबर, तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाची न्यूज 2 महिन्यापूर्वी वाचली असेल, लोकमतची न्यूज वाचली असेल की महाराष्ट्रात आदिवासी विभागाचा सर्वात जास्त निधी नंबरवर खेचून आणणारा मी आमदार आहे हे त्यांनी डिक्लेअर केलं। नंबर 2 वर आदिवासी मंत्र्याचा मतदारसंघ आहे, तिथे फंड गेला, एवढा फंड इथे मी आणला। तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो। मतदारसंघ 1978 पासून राखीव आदिवासीसाठी आणि आदिवासींचं पहिलं सामाजिक सभागृह होण्याकरता डॉक्टर धुर्वेंना दुसऱ्यांदा आमदार व्हावं लागलं। 1 कोटीचं सामाजिक सभागृह पांढरपुळ्याला उभं झालेलं आहे, 1 कोटीचं घाटेंनी मंजूर आहे, जागेचा प्रॉब्लेम सुरू आहे। या व्यतिरिक्त 75 आदिवासी गाव आहेत देशामध्ये, तिथे गोरगरिबांचे लग्न झाले पाहिजे फुकटात, तिथे तेरव्या विविध कार्यक्रम गिरीश लोकांचे व्हायला पाहिजे। याच्याकरता या 75 गावात मी प्रत्येकी 15 लाखाचा सभागृह गौण समाजाकरता मंजूर करण्यात आलेला आहे। आता लोकसभेचे वादळ जे आहे ते सगळीकडे वाहत आहे, काय सांगा लोकसभा इलेक्शनला बघून काय वाटतं, काय सांगा? 100% भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चंद्रपूर आणि लोकसभेतून यावेळेस निवडून जाईल। मोदी है
तो मुमकिन आहे. विश्वास ठेवा, हे एक नेतृत्व आहे जे जगामध्ये देशाला तिसरी महाशक्ती बनवणार.